आपण आता मॅचला सुरुवात करतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. चला, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. या मॅचमध्ये आपण पाहू शकाल पंच प्रवीण विशेष सर आहेत आणि कुणाल भोईर सर आहेत. मॅच आपल्याला पाहायला भेटेल पोई अगेन्स्ट सावाद. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात इन अँड ऍक्शन मध्ये असतील दोन्ही संघ. मैदानाच्या आतमध्ये ब्रदर्स ग्रुप घोटसई संघाचा श्री गणेशा झालेला आहे. कार्य कोणते असो, आपण प्रथम गणपती बाप्पाचं नाव घेत असतो आणि तिथून मात्र आपल्या शुभ कार्याला सुरुवात करत असतो. सावाद संघ देखील आज इन अँड ऍक्शन मध्ये आहे. सकाळपासूनच त्यांची चांगली प्रॅक्टिस देखील झालेली आहे. आज त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन आपल्याला पाहायला भेटेल आणि सातत्याने मी तर म्हणेन की अगदी सकाळपासूनच त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या देखील प्रयत्नांना यश प्राप्त होवो अशी देखील आपण मनोकामना करूया. कारण की परमेश्वर सातत्यानं प्रयत्न करतोय त्याच्या पाठीशी असतो. कर्माला फार महत्त्व असतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. प्रबोध आणि अमितची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्राईक या ठिकाणी प्रमोदने ठेवलेली आहे आपल्याकडे. नॉन स्ट्राईकला अमितला तुम्ही पाहू शकाल. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल उदय. त्यांनी पहिलं षटक टाकण्याचा निश्चय केलेला आहे. उदयनं लॉंग ऑफ लाईक प्रोटेक्शन ठेवलेलं आहे डीप मध्ये. आणि ऑन साईडला इथे आपण विचार केला तर जाऊया मॅचकडे आपण. पहिलाच बॉल उदयचा
प्रमोद करिता आपण पाहिलात. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. गुडलँड स्पॉटवरती बॉल होता, थोडासा ऑफसाईड ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. उसळी जास्तीचा त्या ठिकाणी नव्हती. गोलंदाज उदयच्या वतीनं डॉट बॉलची समाप्ती. इथे मात्र आपण पाहू शकताय आता फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅटची हलकीशी कट जरूर लागली. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावा आपल्याला पाहायला भेटली. एक धावेने इथं श्री गणेश झालेला आहे. उदय गोलंदाजी मार्क वरती आहे. सूर्यदेवताचा उदय आपण जर पाहिलं तर कधीचाच या ठिकाणी झालेला आहे. परंतु आपण मनुष्य थोडेस या ठिकाणी त्यांच्या देखील समवेत चालणं फार गरजेचं असेल. पुढचा बॉल आपण पाहूया. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे कोणी नाहीये. इनफिल्डच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू सीमा रेषा पार. सुपर संडे मध्ये हा केलाय पहिला ब्लास्ट, ठोकलाय षटकार. सुरुवात केली या ठिकाणी अमितनं. युद्धाचा बिगुल वाजलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर धावपलकावरती आता 7 लागलेले आहेत. आता इथे अमित अशाच प्रकारची साथ देईल का की उदय इथे. हा बॉल आपण पाहिलात, चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. गोलंदाज उदयच्या वतीनं अँगल बनवण्यामध्ये माहीर आहे खेळाडू. आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये हा बॉल. दर्जेदार गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला अमितला त्या ठिकाणी थांबवलं. डॉट बॉलची समाप्ती. ओ इथे पावलांचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. जबरदस्त बॉलिंग. गोलंदाजीमध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव नक्कीच जोडली जाईल. गोलंदाजीचा आपण विचार केला तर दमदार गोलंदाजी आहे उदयच्या वतीनं. सातत्यानं आपण पाहिले तर या सालामध्ये देखील त्याची कामगिरी चांगली उल्लेखनीय राहिलेली आहे आपल्या संघाकरिता. धावसंख्या पुढे जात असताना 8 या आकड्यावरती कोण कुणाची लावेल वाट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. उदय पुनश्च समोर असेल आता प्रमोद. हा बॉल देखील आपण डॉट पाहिलात. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. हॅलो 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 पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा बिनबाद 8 धावा लागलेल्या आहेत. पहिलं षटक दमदार उदयच्या वतीनं पाहायला भेटलं. आता क्षेत्ररक्षण इथे मात्र विखुरलेलं आहे. आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये एक प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. वाईटिश लॉंग ऑन आणि मिड विकेट थोडासा वाईट खेळाडू तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. फाईन लेग आहेत. थर्डमॅन आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज ऋतिक धुमाल आलेला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला उदयच्या वतीनं पाहायला भेटली. आता ऋतिक धुमालला उदयच्या पाऊल खुणांवरती जावं लागेल. चांगली गोलंदाजी आज उदयच्या वतीनं. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन त्याच्या वतीनं पाहायला भेटलं. परंतु दुसऱ्या बाजूला अमितनं देखील दमदार सुरुवात केली आहे. लोअर फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उदय स्वतः उपस्थित आपण पाहू शकाल. फक्त एकच धाव इथे खर्च झाली आहे. एक धावेच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. येणाऱ्या संघांचं आपण हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. सर्व संघांना त्यांच्या वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा देऊया. मॅच कोणी जिंको कोणी हारो, इथे मात्र एखाद्या खेळाडूचा विजय होणं फार गरजेचं आहे. त्याची कारकिर्दी आज फार महत्त्वाची असेल, कारण की आज अंतिम दिवस आहे. स्ट्राईकला पण आता प्रमोद
प्रमोदला पाहू शकाल. इथे खराब बॉल प्रमोदसाठी या मिडविकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले त्या ठिकाणी या खराब क्षेत्ररक्षण. चेंडू 4 धावांसाठी या ट्रॅव्हल झालाय चौकार. आपण जर पाहिलं तर बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न होता ऋतिक धुमालचा, परंतु जास्तीचा लोअर फुलटॉस तिथे मात्र गेला. आता स्लॉट मध्ये आलाय, स्विंग केलाय बॉलला, स्क्वेअर लागले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या झेल सुटली आहे. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण असतं. आणि सातत्यानं आपण जर पाहिलं तर या मैदानावरती ब्रदर्स ग्रुप घोटसई संघाचं होम ग्राउंड आहे. सो त्या अनुषंगाने या मैदानाच्या ज्या सर्व काही चोर वाटा आहेत त्यांना नक्कीच ठाऊक असतील. इथे झेल सुटलेल्या दरम्यान धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. धावफलकावरती 14 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. ऋतिक त्याच्या समोर आता अमित आहे जो 7 धावांवरती बॅटिंग करतोय. त्याने देखील एक मोठा फटका खेचलेला आहे. हा बॉल लेग साइड लेग स्टंप डाव्या एसटी कडून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा अँगल त्या ठिकाणी झाला. सो त्या अनुषंगाने बॉल बाहेर जात असताना व्हाईट बॉल. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली संधी आले. आता चुकीला माफी नाहीये, फलंदाज बाद होतील. इथे मात्र परतावं लागेल अमितला. बॉर्डवरती चेंडू थोडासा गतीने कमी देखील होता, थोडासा अतिरिक्त उछाळ मिळाला आणि बॅटच्या वरची एज लागल्यानंतर परिणाम तुम्ही सातत्यानं पाहू शकाल क्रिकेटच्या पटलावरती. झेल इथे मात्र प्राप्त झाली आहे. अमित मात्र परतत असताना आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आलेले आहेत. पंचांकडून निर्णय आलेला आहे व्हाईट बॉलचा. आज कुणाल भुई सर इन अन ॲक्शन मध्ये आहेत. आजच्या अंतिम दिवसामध्ये आपण त्यांना पाहू शकाल. प्रवीण विशे सर आज जॉईन आहेत. तिथे फटका चांगला आहे, फटका चांगला आहे दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल, चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटली. आता इथे चांगलं कमिटमेंट देणं फार गरजेचं असेल आणि ते कमिटमेंट आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या 17 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. श्रीकांतनं देखील आपलं खातं ओपन केलेलं आहे. प्रमोद आतापर्यंत 5 धावांवरती खेळत आहे. पुढचा बॉल आपण पाहू शकाल. प्रतीक धुमाळ प्रमोद करिता. इथे मात्र फटका फसलेला जरूर आहे. विकेट किपर बॅकआउट पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. याचबरोबर 2 षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. इथे धावसंख्या धावपलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा जोडलेल्या आहेत, त्या म्हणजे 17 धावा आपण पाहू शकाल. देखील सज्ज राहायचं आहे पुढील मॅच करिता. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्गवरती दर्शन गोरसई संघ देखील दाखल झालेला आहे. त्या संघाचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. ओ काय बॉल आहे, स्लोवर गतीचा बॉल, फलंदाज बाद. सफलता येते गोलंदाज आपण पाहू शकाल. दर्शनला त्याची पहिली आणि संघाची दुसरा धक्का. श्रीकांतचा खेळ समाप्त.
आवाज संघाचे एक प्रतिनिधी आकाश आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अक्षय आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. दर्शन ला पहिली सफलता इथे मात्र मिळते. चांगली सुरुवात त्यांनी केली आहे. 17 धावफलकावरती धावा जरूर आहेत, परंतु 2 गडी इथे गमावलेले आहेत. या षटकातील 5 बॉल अजून शिल्लक असतील. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धाव नाहीये, परंतु 2 धावा तिथे मात्र बहाल झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पुढे जाईल 19 या आकड्यावरती. मयूर मगर आपण गुणलेखकाच्या भूमिकेत त्याला पाहू शकाल. सातत्यानं चांगलं कार्य त्याचं देखील आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगली नजर. हो, इथे लोअर फुल टॉस, फुल टोल वसूल. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. अक्षय आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. इथे जर आपण पाहिलं तर दर्शननं पहिल्या बॉलवरती सफलता जरूर मिळवली होती, परंतु इथे तिसऱ्या बॉलवरती षटकार त्यांनी मात्र दिलाय. आतापर्यंत 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहे. सफलता त्याला आलेली आहे. 3 बॉल इथे शिल्लक आहेत आणि आपण पाहू शकाल मिस्टर प्रदीप तो इथे पुन्हा हा बॉल आपल्याला पाहायला भेटलो. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. दोन धावा इथे पाहायला भेटल्या, म्हणजे तब्बल 3 धावा इथे मात्र मिळतील. आणि उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. यस, चला या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे आणि हा गोलंदाजांनी त्यांच्या रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. आपण पाहू शकाल आता. डिसिजन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. येस, नो बॉल. आणि आता इथे रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. आपण पाहू शकाल. ब्रदर्स ग्रुप घोटसे संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे, कारण की प्रत्येक संघाला आपण एक संधी देतोय रिव्ह्यूची. इथे मात्र आपण पाहू शकाल इनफिल्डच्या वरून फटका चांगला आहे, दर्जेदार. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते, परंतु चेंडू पकडू शकले नाहीये. चेंडू गेलाय 4 धावांसाठी. आलाय हा चौकार. पाहिलं तर या ठिकाणी ब्रदर्स ग्रुप घोटसे टीम इथे दडपण वाढवण्याचा प्रयत्न होत नाहीये. आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना संघ गुरुलेपाडा टीम देखील म्हणतोय मैदानाच्या आतमध्ये झोकेगा नाही साला. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी जरूर. चेंडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत इथे मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा कंप्लीट होत असताना धावफलक जाऊन पोहोचेल आता 34 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विकेट जरूर उद्गवून गेलेले आहेत, परंतु इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर चांगली राखलेली आहे. मिडल ऑर्डरच्या बॅटरनं प्रदीप आणि प्रमोद आतापर्यंत सलामीला आलेला आहे. इथे मात्र आपण पाहू शकता या फटका व्हाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान ट्रॅव्हल झाला. इथे मात्र एकच धाव पाहायला भेटली. याचबरोबर षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचली आहे.
35 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक संपन्न करतोय. आणि पहा इथे पाण्याची मागणी तुम्ही कोणत्याही वेळी करू शकाल. ती पूर्तता मात्र केली जाईल, कारण की आता रखरखत्या उन्हामध्ये खेळाडूंना पाण्याची फार आवश्यकता भासू शकेल. 3 षटकाची ते समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 2 गडी बाद, 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये गुरोलीपाडा संघाच्या वतीनं होत आहे. पुढील मॅच सावाद आणि पुई दोन्ही बघा, पुई संघाचे कर्णधार आपण सज्ज राहा. थेट आपण यायचं आहे टॉस करण्याकरिता. सावाद संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण यायचं आहे. पुई संघाचे कर्णधार. इथे फटका चांगला आहे, परंतु त्याला इथे सावरणं थोडंसं कठीण होऊ शकेल. ड्राईव्ह केलाय विजयनं. चेंडू चाललाय या पैडिश लॉंगॉनच्या दरम्यान. एकच धाव इथे मात्र विजयला मिळेल, आणि ही एक धाव आपण स्कोर कार्डवरती जर टाकली तर तिथे धावा जाऊन पोचतील. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 4 बॉल इथे शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी रुपेशच्या वतीनं आपण सध्या तरी पाहू शकाल. कमबॅक करणारी गोलंदाजी ही नक्कीच ठरू शकेल. लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत, आपण पाहू शकाल. मिडविकेट देखील तैनात ठेवलेला आहे. स्क्वेअर देखील आहे. हो, इथे शरीराचा वेध खेळणारा बॉल आणि फलंदाज इथे बाद असतील. प्रमोद ची खेळी इथे मात्र समाप्त झालेली आहे, आपण पाहू शकाल. सलामीला आला होता प्रमोद, आणि फक्त आपल्या संघाकरिता 6 धावांचं योगदान त्यांनी मात्र दिलं. 3 चेंडू आतापर्यंत रुपेश चे झालेले आहेत. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं पाहायला भेटली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल शुभम, आणि आपण या ठिकाणी टॉस करतोय. प्रतीक यशवंतराव, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. पुढील मॅच पुई आणि सावाद अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. या षटकामध्ये पूर्णपणे अकाल पडलाय धावांचा, आणि हा अकाल या ठिकाणी या रुपेशनं निर्माण केलेला आहे. आतापर्यंत फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. रुपेशच्या गोलंदाजीत धावसंख्या 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहू शकाल इथे टॉस संपन्न होत आहे. तर टॉस इथे संपन्न झालेला आहे. पहा इथे पोई संघानं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा लवकरात लवकर. मिडफील्डच्या वरून चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला भेटलं. 2 धावा इथे. तिसरी धाव मिळण्याच्या अगोदर फलंदाज इथे मात्र बाद होतील. फक्त 2च धावा पाहायला भेटल्या.
पोई संघाने इथे मात्र टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पाठवायच्या पुढील मॅच आपण पाहणार आहोत. आताच एका बाजूला संघ असेल टीम पोई आणि त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा स्पोर्ट्स सावध. टॉस जिंकला तिथे मात्र टीम गावदेवी पोई या संघानं आणि स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण आमंत्रित केले आई एकविरा स्पोर्ट्स सावध या संघाला. आणि तदनंतर मात्र विनर विनर अशी मॅच होईल. म्हणजे या मॅच मधील विजयी संघ आपण कुठे जाऊ नका, लगेचच तुमची मॅच असेल. ही सूचना आम्ही आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर संघ या मॅचमधून जिंकेल त्यांनी कुठे जाऊ नका, कारण की लगेचच तुमची विनर विनर अशी मॅच होईल.
चला मॅचला सुरुवात होती आणि इथे पहिला चेंडू अवे ऑफ द बॉडी वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. उदय आणि नितीन ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज श्रीकांतला आपण पाहतोय. बनवायच्या 44 धावा. इथे मात्र एक धाव बनले. हो लेन खेचली आहे ताशावरती अप्परकट करायचा होता परंतु बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम दिवस मेगा फिनाले आई एकविरा चषकाचा आणि ब्रदर्स ग्रुपच्या वतीनं ही सुंदर अशी स्पर्धा संकल्पना चांगल्या प्रत्येक संघासाठी आकर्षक टी शर्ट इथे दिले जात आहेत. हो इथे मात्र हा फटका देखील चांगला होता. क्षेत्ररक्षक बीट झाले. दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तत्पूर्वी इथे या धावा मिळतील त्या म्हणजे 3 धावा. कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि जिथे सिंगल होती सिंगलला इथे मात्र 3 धावामध्ये कन्वर्ट केलं आणि 3 धावांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या आकड्यावरती. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या अंतिम दिवसाला आपण करतोय सुरुवात. पंचांनी बिमर घोषित केला. यस रिव्ह्यू घेतला. एक रिव्ह्यू आपण इथे दिला गेला नाही. रिव्ह्यू घेतला लगेचच चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला आणि हा इथे नो बॉल असेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ बीमार. नो बॉल आहे. येस फ्री हिटचा आता मात्र हा चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. ओ फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक उदयच्या पाठमधून. ब्रदर्स ग्रुप चौकार. वेळ वाचवणं गरजेचं. पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतील आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील. ही सूचना आधीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकातील आणि दुसऱ्या फेरीतील सामने हे 3 षटकांचे असतील. गॅप शॉट सिलेक्शन. शॉट कव्हर ला बीट करून चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. आतमध्ये फेकला जातो आणि इथे एकच धावफलकावरती अंकित होईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. हो वडव्या पाटण्या ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फेकी थोडीशी खराब होती परंतु यष्टी रक्षकाने चांगला बॅकअप दिला आणि तत्पूर्वी एकच धाव अंकित केली जाईल. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड. ब्रदर्स ग्रुप घोटसई. म्हणजे 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओ लेन खेचले त्याच्यावरती चांगला स्ट्रोक आहे परंतु एलिमिनेशन नाहीये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स.
And scoreboard goes on 18 runs on the board. Lots of no many wickets. Team Brothers Group Godse. कमालीची सुरुवात आपण पाहतोय दोन्ही संघांच्या वतीनं. आजचा अंतिम दिवस आहे ब्रदर्स ग्रुप आयोजित आहे 21व्या चषकाचा आणि मेगा फिनाले कुठल्या संघाच्या नावावरती असेल हे देखील पाहायला मिळेल. जय हनुमान वसत संघ तिथे मात्र पोहोचलाय मेगा फिनालेसाठी सज्ज आहे. आणि कालचा दिवस आपण पाहिला तर राहिला तो म्हणजेच टीम देवरुंगच्या नावावरती. आणि आज कुठला संघ क्वालिफाय होईल हे देखील पाहणं गरजेचं. तो अगेन्स्ट दी देवरुंग खेळेल. हो मिस्टामिंग चेंडू हवेत. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय. डाऊन द बॉल. हो मिसफील्ड. चेल ड्रॉप. कॅचेस विन द पॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच अनेकदा आपण म्हणत असतो परंतु इथे मात्र हा झेल ड्रॉप झाला आणि महत्वाची विकेट्स नितीनला जीवनदान दिलं गेला. 2 धावा पुनश्च धाव फलकावरती अंकित होतील. धावसंख्या धाव फलकावरती आता जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. हो बॅकफुटला गेले आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी डीप पॉइंटला सज्ज असतील आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. ओ मिस्टामिंग डाऊन द बॉल फिल्डर आणि विकेटचं पेतन फलंदाज बाद. यस मान्यवरांची गाडी येऊ द्या. चला गाडी येऊ द्या महाराष्ट्र आतमध्ये. गोडसेचे युवा उद्योजक सन्मान्य भूषणदादा धुमाळ साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन होतोय. ब्रदर्स ग्रुप आई 21व्या चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय भूषणजी धुमाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. युवा उद्योजक घोडसेचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वेलकम. आपलं ब्रदर्स ग्रुप आयोजित आई 21व्या चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान इथे हा चौकार येतोय. अगदी राजूला आपण पाहिलं नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये. आमच्या मंचावरती आपण पाहतोय घोडसेचे युवा उद्योजक सन्माननीय भूषणजी धुमाळ साहेब उपस्थित आहेत आणि घोडसेचीच मास देखील सुरू आहे. धावसंख्या आता मात्र 25 वरती जाऊन पोहोचले. आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये सज्ज असेल. एकच धाव मिळेल एका धावेच्या मधीनं. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 26 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट. टीम ब्रदर्स ग्रुप गोडसे. ते 18 धावींची आवश्यकता. दीपेश शेलार हे देखील घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे ऑपरेटर नीरज यांचे बंधू आहेत.
वेलकम, आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जाऊयात महाराष्ट्र देशानं 12 चेंडू 18 धाबींची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमितला आपण पाहतोय. समोर आज बॅटर राजू. हो, तेज तरार चेंडू पाहायला मिळाला. हा डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आणि फाईट देखील तितकीच दमदार इथे मात्र होईल, यात मात्र शंका नाही आहे. सव्वीस धावा. हो, आता पुनश्चा चांगला चेंडू होता परंतु लेग स्टिक सोडले. पंचांचा वाईडचा इशारा. अव्वल स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल परंतु गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय. अकरा चेंडू आणि आता 17 धाबींची आवश्यकता. हो, चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. धावबाची संधी होती इथे. यष्टीरक्षक थोडेसे बीट आणि एक चिकी सिंगल धाव फलकावरती जोडली जाते. लेग बायशे एक धाव फलकावरती पाहायला मिळते. 10 चेंडू आणि आता इथून 16 धावींची आवश्यकता. 10 चेंडू 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमितला आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. टीम पोई आपण सज्ज राहा आणि त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा सावध संघ अशी मॅच आपण पाहणार आहोत. हो, फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक शॉट फाईनला येतोय आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. नऊ चेंडू आणि आता इथून 15 धाबींची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नऊ मध्ये 15 हे 3 चेंडू निर्णायक असेल सध्याच्या घडीला टीम घोटसेसाठी आणि त्याचबरोबर टीम गोरवलीसाठी देखील. 9 मध्ये 15ची आवश्यकता. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. 9 मध्ये 15 समोर आज बॅटर राजू. हो, चांगली गोलंदाजी सातत्याने आपण पाहिलं तर यॉर्कर लेन चेंडू हाताळले जातात. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा इथे मानस दर्शवला होता परंतु आता फलंदाज होईल बाद. माघारी परतावं लागेल फलंदाज नितीन. बॅक टू द पविलियन. ऋतिक नवीन फलंदाज. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. या षटकामध्ये कमबॅक करून देत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज अमितला आपण पाहतोय. आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावींची आवश्यकता असेल. हा चेंडू निर्णायक असेल अमितचा. 30 धावा बनल्यात. अजूनही इथून 14 धावा बनवायच्या. या षटकामध्ये फक्त 3 धावा बनल्यात. कमबॅक जरूर झाला. हो, फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना हा दमदार स्ट्रोक, चौकार. कारण की पहिल्या मॅच साठी भरपूर विलंब लागला. 1 वाजलाय आणि त्या अनुषंगाने इथून वेळ वाचवणं गरजेचं असेल. 6 चेंडू 10 धाबींची आवश्यकता. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडू आणि आता इथून 10 धावा बनवायच्यात. अमितने चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या परंतु शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आला. पुनश्चा कमबॅक राहिला टीम गोटसईचा आणि आता 6 मध्ये 10 बनवायच्यात.
6 चेंडू 10 धाबींची आवश्यकता. ऋतिक धुमाळ यांच्याकडून 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ऋतिकसाठी. परंतु आता अभिषेक कडून ही कॅश प्राइज असेल, परंतु राजू स्ट्राईक एंडला आणि 6 मध्ये 10 बनवायच्यात. येस, मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा बनल्या 7 धावा बनल्या, एक वाईट, 2 सिंगल आणि एक चौकार. 7 धावा बनल्या. 6 चेंडू आता 10 बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या 10, तिसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या त्या म्हणजे 7. स्कोर बरोबर आहे. 17 पाहिजे होत्या आणि आता 44 धावा बनवायच्यात. या गोष्टीची आपण नोंद घ्या. 6 मध्ये 10 आता बनवायच्यात. पुनश्च आम्ही स्कोरबोर्ड आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या 10, आता 26 त्या बनल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा बनल्या. आणि स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आपण पाहतोय ऋतिक. 5 चेंडू आणि आता इथून 10 धावेंची आवश्यकता. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग, तिखा बाउन्सर आणि इथे मात्र आलाय हा डॉट बॉल. 4 चेंडू आणि इथून 10 धावा अजूनही बनवायच्या. हो, आता पाहावं लागेल नक्की घडलंय काय. राजूने स्ट्राईक तर घेतली आहे आणि धावाच्या स्वरूपाने फलंदाज बाद, वाईट आणि त्याच्यावरती रनआउटची ही विकेट. फलंदाज बाद. ची आवश्यकता असताना स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर राजूकडे ही जबाबदारी आहे.
लेन खेचले त्याच्यावरती पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय. ओहो इथे मात्र खराब क्षेत्ररक्षक झेलही सोडला आणि चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा षटकार. हा झेल झाला असतं तर कदाचित सामन्यामध्ये वेगळं चित्र राहिलं असतं. तीन धावा बनवायच्या. 3 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता. आणखी एक धमाका आहे परंतु आता डाऊन दी बॉल फिल्डर येतोय आणि आता चुकी होणार नाहीये. महत्वाची विकेट सामन्यामध्ये ट्विस्ट. आता विजयासाठी 2 चेंडू आणि 2 मध्ये 3 धावेंची आवश्यकता. करण मगरला आपण पाहतोय 2 मध्ये 3 फक्त बनवायच्यात. हलक्या हाताने खेळले असते राजू तरी सुद्धा धावा बनल्या असत्या सिंगल डबलने, परंतु मोठा फटका मारण्याचा त्याने प्रयत्न केला त्याच्यावरती विकेट्स गेल्या. आता 2 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. सोडून दिलाय. अगदी लेग स्टिक पाहायला मिळते. लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. आता 2 चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता असेल. बॉल टू रन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावा इथून बनवायच्यात जिंकण्यासाठी ब्रदर्स ग्रुप घुटसे या संघाला. दोन मध्ये 2. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. एक धाव इथे मात्र पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मिसफील्ड आणि इथे सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय